श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोची नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म, वेदात आवडे तयासी, श्रवण करती दिवस निशी, केवळी कराधिक शास्त्रासी, वेतणे देऊन ठेविले, त्या समयी मुंबापुरी, विष्णू भुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती, त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू पजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणले, रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी, पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करती स्वामींसी, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकून सत्वर, यती राजे हासले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, आहोणी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे, हा तो वेळा संन्यासी, उरळ पडली लोकासी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथोणी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ बसला हो, पाहोणी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी, स्वामीसी तुच्छ मानिते, नित्य नियम सारोण, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त दाहले, निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयासी, चमत्कारी कपडलेसे, आपुल्या अंगावरी वृशिक, एकाएकी चढले संख्य, महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे, ऐसे पाहोणी ब्रह्मचारी, खडबोडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृती आली तयासी, त्यानी धरोणी बुवासी, सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कै कपडती, असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हासले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, पुण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी दे कोणी वृच्छिकासी, काय म्हणून ध्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, ते नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हातानेची, बुवांप्रती पटली खूण, धरिले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित, तया जमया पासोणी, भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा सम्मत, सदा परिसोत भाविक भक्त, सप्तमोऽध्याय गूढः। श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। अध्याय 8वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामानंत वेशानंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर, शंकरराव नामक,
6 लक्षांची जागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म गाध तया लागला ब्रह्म संबंध उपाय केले नानाविध परिबाधान सोडी संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिण गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखोपभोग कैसा त्यास निद्रानेची रात्रंदिवस चिंताणले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाणे आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्ण वर्णाला शरीरासी रात्रंदीन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजबरी कृपा करील कोण सोडवील व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला अक्कलकोटी जावे तुवा येथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेणे व्याधी जाय दुरी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणोणीत गोष्टी मानसी विचारुणी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्नाने करोणी पूजा द्रव्य घेऊणी अर्पावया समर्थाचरणी जाती अति त्वरेणे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोऽध्याय गूढः श्री स्वामी चरणारविन्दार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोऽध्याय श्रीरस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोणी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यमन भाविक दर्शना येती धावोणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती किती वर्णावे महिमाण जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो वैशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळिक तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणाला गुणी द्रव्य काही देन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे म्हणे मी तुके करीन 2,000 रुपये द्याल की ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयासी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रती कार्या फुले करीण बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागुण ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करोणी मुक्त करावे व्याधी पासोणी ऐसे ऐकता वरदाणी समर्थ तेथोणी उठले यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकुनी सेवे करी शंकर रामासी म्हणती लीला करुणी ऐशी सुखविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकर रावे तया दिवशी खाणा दिधला फकीरासी आणि शेखणूर दर्ग्यासी एक कपणी चढविली
मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेणे जाईल ब्रह्म संबंध जाहल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृती सिंहराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंध सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शनाले अक्कलकोटासी येऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराज ज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे सुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती सर्वानुमते तेथेसी मठ बांधिला सुने गच्ची कीर्ती शंकर रावांची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नवमोऽध्याय गूढः श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।